मित्रांनो, कधी हा विचार केलात का की सगळ्या नद्या हे समुद्राला जाऊन का भेटतात? समुद्राकडे तर ऑलरेडी एवढं पाणी आहे, तरी नद्या सहित तिकडेच जातात. कोणतीही नदी कधीही रेगिस्तानमध्ये का जात नाही, जिथं वाळवंट आहे, जिथं माती आहे, जिथं त्या वाळवंटाला खरंच पाण्याची गरज आहे? कधीच जाणार नाही. आपल्या आयुष्यातही तसंच होतं. एखाद्या श्रीमंत माणसाला घरी जर तो चंदा मागायला आला, कोणत्याही कारणास्तव, फाउंडेशन असो, गोरगरिबांची मदत करतो म्हणून आला असो, तर आपण त्याला 500, 1000, 1500, 2000 हे मानधन द्यायला मागं पुढं हिचकत नाही. पण रस्त्यावरच्या एका भिकाऱ्याला तुम्ही बघा, आपण किती रुपये त्यांना देतो? 1 रुपये, 2 रुपये, 5 रुपये, जास्तीत जास्त 10 रुपये. आपल्यासोबत हेच घडतं. जोपर्यंत आपण स्वतःला अभावामध्ये ठेवतो की माझ्याकडे हे नाही, ते नाही, माझं नशीब खराब आहे, माझ्याकडून काहीच काम चांगलं होत नाही, तोपर्यंत आपली अवस्था रेगिस्तानसारखीच राहणार. ज्या दिवशी आपण स्वतःला समुद्रासारखे समजू की माझ्याजवळ सगळं काही आहे, सगळे सुख समाधान आहे, मी खुश आहे, ह्या दिलेल्या ब्रह्मांडाने मला जे आयुष्य दिलं आहे त्याच्यासोबत मी खूप समाधानी आहे, तर नक्कीच सगळे नद्या तुमच्याकडे वळले जातील. जे जे तुम्हाला आयुष्यात हवं आहे ते तुमच्याकडं हळूहळू प्रमाणे तुमच्याकडे पोचलं जाईल. ही युनिवर्सची ताकद आहे मित्रांनो. ही आज नाही तर उद्या तुम्हाला लक्षात येईल, ज्या दिवशी तुम्ही स्वतःला प्रभाव समजता, ज्या दिवशी तुम्ही स्वतःबद्दल चांगलं बोलायला चालू करताल. आणि हे नक्की होणार.